ठरलं तर मग या मालिकेच्या 20 सप्टेंबरच्या एपिसोडमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। प्रेक्षकांनो, आजचा भाग खूपच जबरदस्त दाखवला आहे, कारण मालिकेमध्ये एक पॉझिटिव्ह गोष्ट घडली आहे। ती म्हणजे प्रतिमा आत्याची वाचा परत आली आहे आणि मालिकेमध्ये मोठा ट्विस्टसुद्धा आला आहे, तेव्हा शेवटपर्यंत नक्की पहा। आता आपण पाहत आहोत सायली, प्रतिमा आणि रविराज राव हे तिघंही झालेल्या अपघाताची पुनरावृत्ती करण्यासाठी निघालेले आहेत। सायली ही अगदी लहान तन्वीची हुबेहूब ॲक्टिंग करत सर्वांना बाय म्हणते। पूर्णाजी मात्र खूपच भावूक झालेल्या असतात। तिघेही गाडीजवळ गेल्यावर सायली प्रतिमाला म्हणते, तुम्ही बाबांसोबत पुढे बसा, मी मागे बसते। प्रतिमा सायलीचं बोलणं ऐकते आणि ती पुढच्या सीटवरती जाऊन बसते। आता हे तिघेही जाताना पाहून पूर्णाजी खूपच भावूक होतात। त्यांना प्रतापराव धीर देतात। गाडीमध्ये सायली प्रतिमाकडे पाहत असते। रविराजराव गाडीचा स्पीड हळूहळू वाढवू लागतात। गाडीचा स्पीड वाढल्यामुळे प्रतिमाला त्रास होऊ लागतो। त्या एकदम खूपच अस्वस्थ फील करू लागतात। प्रतिमाबरोबरच सायलीलाही या गाडीच्या वेगाचा त्रास होऊ लागतो। सायली मनात बोलू लागते, गाडीचा वेग इतका वाढेल हे माझ्या लक्षात यायला हवं होतं। ती छातीवर हात ठेवत बोलते, खूप भीती वाटते मला, पण आपल्याला धीर सोडून चालणार नाही। ती डोळे बंद करतच स्वतःला धीर देण्याचा प्रयत्न करते। आता मात्र प्रतापराव गाडीचा स्पीड अजून जोराने वाढवतात। स्पीड वाढलेला पाहून प्रतिमा खूप घाबरू लागते। इकडे पूर्णाईंना खूप काळजी वाटत असते। त्या कल्पनाला विचारतात, सर्व काही नीट होईल ना? त्यावर कल्पना, तुम्ही काळजी करू नका, सर्व ठीक होईल। प्रतापरावही पूर्णाईला धीर देत म्हणतात, रविराज आणि सायली आहे ना त्यांच्यासोबत, त्यांना काही होऊन देणार नाही। पूर्णाजी म्हणतात, त्यांचं एकीकडे कौतुक वाटतं रे, प्रतिमाला बरं वाटावं म्हणून ते आपल्या जीवाची पर्वा करत नाहीयेत, पण दुसरीकडे त्यांची काळजीही वाटते। प्रतापराव पूर्णाजीला धीर देत म्हणतात, अगं तू नको काळजी करू, मी सांगतो ना, ते येताना काहीतरी चांगलीच बातमी घेऊन येणार। कल्पना म्हणते, आपण देवावरती विश्वास ठेवूया। पूर्णाई देवासमोर हात जोडतात। इकडे रविराजराव गाडीचा स्पीड अजून जोराने वाढवतात, त्यामुळे सायलीला खूप त्रास होऊ लागतो। ती डोक्यावरती हात लावते आणि इकडे प्रतिमालाही मागचं आठवू लागतं। या स्पीडने गाडी चालवत असताना तिला आठवू लागतं। तेवढ्यात समोरून एका गाडीचा प्रकाश येतो आणि प्रतिमा तिच्या चेहऱ्यावरती हात ठेवते। गाडीच्या मागून वेगवेगळ्या गाड्यांचा आवाज येऊ लागतो। गाड्यांच्या आवाजासोबत लाईटसुद्धा चमकत असते। त्यांच्या गाडीच्या मागोमाग एक मोठा ट्रक येतो, त्याची लाईट सायलीवरती पडते आणि ती पूर्णपणे घाबरून जाते। आजचा भाग खूपच थरारक दाखवला आहे, तुम्हाला पण बघताना खूप आवडेल। आता रविराजराव गाडीचा स्पीड अजून वाढवतात आणि इकडे मात्र सायली आणि प्रतिमाची अवस्था खूपच बिकट झालेली असते। दोघीही खूप घाबरलेल्या असतात। आता मात्र प्रतिमाला तिचा भूतकाळ आठवू लागला आहे, असं या सिरियलमध्ये थोडं दाखवलं आहे। प्रतिमाने आपल्या डोक्याला हात लावला आहे। पुन्हा एकदा समोरून आलेल्या गाडीचा प्रकाश प्रतिमावरती पडतो। ती पुन्हा एकदा घाबरते। रविराज तिच्याकडे पाहत असतात। गाड्यांचा हॉर्नचा आवाज ऐकून दोघेही कानाला हात लावतात। प्रतापराव तिची अवस्था पाहून बोलतात, प्रतिमा इतकी अस्वस्थ झाले म्हणजे तिला नक्की काहीतरी आठवणार। मागे बसलेल्या सायलीला खूप त्रास होत असतो। प्रतिमाचं लक्ष सायलीकडे जातं। ती इशाराने रविराजरावांना सांगण्याचा प्रयत्न करते, पण रविराजरावांचं लक्ष नसतं। रविराजराव पुन्हा एकदा गाडीचा स्पीड वाढवतात। गाडीच्या मागे असलेला ट्रक खूपच जवळ येतो आणि रविराजराव खूप स्पीडनी गाडी चालवू लागतात। प्रतिमाला पुन्हा एकदा ट्रक ड्रायव्हरचा चेहरा दिसू लागतो। ती सारखी मागे वळून पाहत असते। मागे असलेला ट्रक खूपच जवळ येतो आणि त्याची लाईट सायलीवरती पडते। हे पाहताच प्रतिमा जोरात ओरडते। ती सायलीला तन्वी असं हाक मारते। प्रतिमाच्या तोंडातून आवाज आलेला पाहून रविराजराव खूप खुश होतात आणि सायलीही आश्चर्याने तोंडावरती हात ठेवते आणि हसू लागते आणि देवाजवळ हात जोडते। प्रतिमा मात्र डोक्याला हात लावूनच बसलेली असते। रविराजराव गाडी थांबवतात। सायली आनंदाने प्रतिमाला हाक मारते, प्रतिमा आत्या, तुम्ही बोललात, तुम्ही तन्वी नाव घेतलं। प्रतिमा फक्त मान हलवत असते। सायली प्रतिमाला गाडीच्या बाहेर घेऊन येते। रविराजराव आनंदानेच प्रतिमाच्या जवळ येतात आणि प्रतिमाला म्हणतात, प्रतिमा, माझा विश्वासच बसत नाहीये, अगं तू बोलायला लागलीस, आपल्या मुलीला हाक मारलीस, तन्वीला हाक मारलीस,
आता मलाही हाक मारणार रविराज म्हणून. खरंच या रविराजरावांना मानलं पाहिजे. आपली प्रेमाची व्यक्ती आपल्याला ओळखत नसताना तिच्यासोबत राहणं खूप कठीण असतं. प्रतिमा इशारे करत असते. त्यावर सायली म्हणते, तुम्ही इशारे का करताय? तुम्ही आता बोलू शकता, बोला. सायली प्रतिमाला बोलू लागते, मी तुम्हाला म्हणाले होते ना, यातून काहीतरी चांगलंच होणार. बघा ना, सगळं चांगलंच झालं. प्रतिमा आनंदाने सायलीला मिठी मारते. ती प्रतिमाला बोलू लागते, तुम्हाला हा अपघात इतका खरा वाटला की तुम्ही तन्वी म्हणून हाक मारलीत मला, बरोबर ना? की मला तन्वी हाक मारण्यामागे काही वेगळं कारण होतं. त्यावर रविराजराव म्हणतात, अगं आणखी काय कारण असणार आहे? आपण तन्वी असल्याचं नाटक करतच होतो ना. ते प्रतिमाला बोलू लागतात, तू काळजी करू नको, तुला तन्वी नक्की भेटेल. आपण आता घरी जाऊ ना, तेव्हा ती तुझीच वाट बघत असेल. आणि तिला जेव्हा कळेल ना की जेव्हा तुला बोलता आलं तेव्हा तू फक्त तन्वीचं नाव घेतलंस, ते ऐकून तिला खूप आनंद होईल. त्यावर सायली म्हणते, पण रविराज काका, प्रतिमा आत्याने चुकून मला तन्वी अशी हाक मारली, तुम्ही प्रियाला सांगू नका, कारण तिला हे आवडणार नाही. पण प्रतिमा तन्वीबद्दल काही आठवत नसल्याचं त्यांना सांगते. रविराजराव तिच्या जवळ जातात आणि तिला म्हणतात, आपलं घर, संसार हे सगळं आठवते ना तुला? प्रतिमा सगळं मानेनं नाही असं म्हणते. रविराजराव भाऊक होऊनच बोलतात, प्रतिमा तू मला तरी ओळखतेस ना, पूर्णा आजी, प्रतापराव. प्रतिमा इशारातच म्हणते, नाही. सायली प्रतिमाची ही अवस्था बघून म्हणते, यांना काही आठवत नाही, यामध्ये त्यांचा दोष नाहीये. तुम्हीच आता म्हणालात ना, कदाचित आपण घाई करतोय. मग प्रतिभा त्यांना काही आठवत नसेल ना तर ठीकच आहे. आता त्या एक शब्द बोललाय, आपण त्यातच आनंद मानू. आणि आज जसं ह्या बोलल्या तसंच त्यांना कधी ना कधी सर्व आठवेल. प्रतापराव म्हणतात, किती वर्षांनी मी प्रतिमाचा आवाज ऐकलाय. मी देव पाहिला नसेल, पण मी आज ऐकलंय. रविराजराव आनंदाची बातमी घरी सांगत असतात. सायली त्यांना अडवते आणि म्हणते, ही बातमी अशी फोनवर देण्यासारखी नाहीये. पुन्हा आजींना प्रतिमा आत्याचा आवाज थेट समोरासमोर ऐकू दे ना. रविराजराव म्हणतात, ठीक आहे, आपण लगेचच निघूया. आणि ते तिघेही घरी जायला निघतात. पुढील भाग दुसऱ्या भागामध्ये कंटिन्यू केला आहे.